नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळावटे, स्पंदन क्लिनिक संभाजीनगर येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. फिजिओथेरपीच्या व्यायामाच्या सिरीजमध्ये आपण मागील भागामध्ये शरीराच्या वरच्या भागाचे वॉर्मअप आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग तसेच शरीराच्या लोअर भागाचे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम कसे करायचे आहेत ते शिकलो आहेत. आजच्या भागामध्ये आपण पाठीचे दुखण्यासाठी फिजिओथेरपीचे व्यायाम कसे करता येईल त्या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रुती व्यवहारे. नमस्कार. डॉक्टर श्रुती व्यवहारे या डॉक्टर अश्विनी काळे पेल्विक फ्लोअर फिजिओथेरपी सेंटर संभाजीनगर येथे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाठदुखी तसेच कंबरदुखी किंवा डिस्क बल्ज, कमरेमधील गॅप यासाठी उपयोगी असलेले व्यायाम आणि पाठीच्या स्नायूचे हालचाल किंवा पोश्चर सुधारण्यासाठीचे व्यायाम. बऱ्याच वेळा आपल्याला बॅक पेन नेमकं होतं कशामुळे हे माहीत नसते, तर आपण रोजच्या दैनंदिन जीवनात आपले लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच जीवनशैली कशी असावी हे देखील बघूयात. बसताना आपण नेहमी आपला पाठीचा कणा स्ट्रेट आहे की नाही यावर लक्ष द्यावे किंवा झोपताना आपण कुठल्या प्रकारची गादी वापरतोय, शक्यतोवर कडक गादी टाळावीत, मध्यम फर्म असलेली गादी यूज करावी आणि बसल्यानंतर कंटिन्यू एकाच पोझिशनमध्ये न बसता प्रत्येक अर्धा तासाला आपण पोझिशन चेंज करायला पाहिजे. यामुळे तुमचे अकडलेले स्नायू देखील मोकळे होईल. चला तर मग आपण सायटिका किंवा डिस्क बल्ज यासाठी कुठले एक्सरसाइज केले पाहिजे ते बघूयात. चला तर मग एक्सरसाइज सुरुवात करण्याआधी नेहमी हळूवार हालचालीने सुरुवात करावी. ही एक्सरसाइज तुम्ही घरी फर्म गादीवरती देखील करू शकता. सुरुवातीला एक्सरसाइज करताना नेहमी आपल्या श्वसनाच्या व्यायामाकडे लक्ष द्यावे. कुठलीही एक्सरसाइज करताना एक्सरसाइज हळूवारपणेच सुरुवात करावी. फर्स्ट एक्सरसाइजमध्ये आपण बघणार आहोत कंबरदुखी कशी कमी करायची आहे ते. आपले दोन्ही पाय जवळ घेऊन हळूवारपणे सुरुवातीला तुम्ही 5 ते 10 डिग्रीमध्ये देखील कंबर उचलू शकता. 1 2 3 4 5. हा व्यायाम तुम्ही 5 किंवा 7 सेकंद देखील होल्ड करू शकता. सुरुवातीला तुम्ही हा व्यायाम जेव्हा करायला घ्याल तेव्हा 5चे 5 रिपिटेशन्स करायचे आहेत. या व्यायामामुळे तुमचे पाठीचे स्नायू मोकळे होऊन तसेच जर तुम्हाला पाठीच्या स्नायूंचा देखील त्रास कमी होतो. सेकंड एक्सरसाइजमध्ये आपण बघणार आहोत मांडीच्या स्नायूची ताकद आणि आपल्या कमरेच्या स्नायूंची ताकद कशी वाढवायची आहे व आपल्याला जो कंबरदुखीच्या त्रासाने आपण जो त्रस्त झालो आहे ती कंबरदुखीचा त्रास कसा कमी करायचा आहे त्यासाठी एक्सरसाइज. त्यासाठी लागणारे साहित्य ह्याला हे जे ऑनलाईन किंवा आपल्या स्पोर्ट्स शॉपमध्ये मिळून जाईल. इफ जर आपल्या घरी हे अवेलेबल नसेल तर आपण दुकानावर जनरल स्टोअरवरती जो बॉल मिळतो तो देखील यूज करू शकतो. चला तर मग आपण एक्सरसाइजला सुरुवात करूयात. ही एक्सरसाइज नेहमी झोपून केली तर जास्त इफेक्टिव्ह राहते. दोन्ही मांड्याच्या मध्ये बॉल ठेवून आपली कंबर 5 ते 10 डिग्रीपर्यंत उचलून बॉलला प्रेस करून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5. हा व्यायाम तुम्ही 5 सेकंद होल्ड करून 5 रिपिटेशन्स करू शकता. सुरुवातीला तुम्ही 5चे 5 रिपिटेशन्स करून सुरुवात करू शकता व त्यानंतर तुम्ही हळूवारपणे नेक्स्ट वीकपासनं 5चे 10 किंवा 5चे 15 रिपिटेशन्स करू शकता. या व्यायामामध्ये घ्यायची काळजी म्हणजे तुम्ही कडक जमिनीवर न झोपता सॉफ्ट किंवा मीडियम फर्मवाली किंवा एक्सरसाइज मॅट यूज करू शकता. दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये बघणार आहोत आपले कमरेचे आकडलेले स्नायू मोकळे कसे करायचे आहेत. या एक्सरसाइजला आपण स्पायनल ट्विस्ट म्हणू शकतो. या स्ट्रेचिंगमुळे तुम्ही तुमच्या कमरेचा तसेच बटक्स पेन देखील कमी करू शकता. आपले दोन्ही पाय जवळ घेऊन दोन्ही हात बॉडीच्या शोल्डर लेवलला आले पाहिजे. दोन्ही पाय जवळ घेऊन साईडला घ्यायचे आहेत. कमरेच्या स्नायूंवरती ताण पडतोय की नाही हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5 असं तुम्ही दोन्ही साईडला 5 होल्ड करू शकता. 1 2 3 4 5. यामुळे तुमच्या कमरेचे अकडलेले स्नायू मोकळे होतील तसेच मांडीचे अकडलेले स्नायू देखील मोकळे होतील.
हा व्यायाम तुम्ही 5 मिनिट रोज 5 मिनिट देखील करू शकता. या एक्सरसाइजमध्ये सेम तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जशी काळजी घेतली सेम तशीच या व्हिडिओमध्ये देखील सेम काळजी घ्यायची आहे. तुम्ही हाताखाली पिलो म्हणजेच उशी देखील ठेवू शकता आणि गुडघ्याचा त्रास असेल तुम्हाला तर गुडघ्याखाली देखील उशी किंवा टॉवेलचा रोल ठेवू शकता. एक्सरसाइज करताना नेहमी आपला पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. तसेच दोन्ही हाताचे कोपरे सरळ व दोन्ही पायात थोडेसे अंतर ठेवून आपली कंबर खाली आणि वरती करायची आहे. खाली जाताना कंबर खाली जाताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्या कमरेच्या स्नायूंना ताण पडतोय की नाही. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. सुरुवातीला तुम्ही विदाऊट होल्ड देखील करू शकता. जसं तुमच्या बॉडीला एकदा स्टेबिलिटी आली तर तुम्ही होल्ड वाढवू शकता. हे हळूहळू तुम्ही 1 वीक नंतर वाढवू शकता. यामुळे नक्कीच तुम्हाला कंबरदुखीचा त्रास कमी होऊन जाईल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मणक्याच्या साईडची स्ट्रेचिंग. सरळ पाठ ठेवून मांडी घालून एक हात आपला मांडीच्या समोर आणि दुसरा हात आपला पाठीच्या मागे ठेवून थोडंसं साईडला बेंड व्हायचं आहे. 1 2 3 4 5. ही एक्सरसाइज करताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या बॅकला म्हणजेच पाठीला आणि मणक्याच्या साईडच्या स्नायूंना ताण मिळतोय की नाही. 1 2 3 4 5. सुरुवातीला तुम्ही 5 पर्यंत धरून ठेवायचे आहे. हा व्यायाम तुम्ही सुरुवातीला 5 ते 10 रिपिटेशन्स करा, म्हणजे 5 to 7 मिनिट्स करा व त्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही हा व्यायाम 5 ते 5 आणि 5 ते 7 रिपिटेशन्स करू शकतात. धन्यवाद श्रुती मॅडम. आज नक्कीच श्रुती मॅडमने आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाठदुखीचे व्यायाम घरच्या घरी कसे करता येईल ते समजावून सांगितले आहे. नक्कीच हे व्यायाम तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुमची पाठदुखी कमी करण्यासाठी मदत करतील अशी आशा आहे. धन्यवाद.